आता तर आई मरी माता जी आहे तर तिला मी हेच म्हणेन की ही जी ट्रॉफी आहे ती इथे येऊ दे चरणी आणि जी तुझी कृपा आहे ती त्याच्यावरती अशीच ठेव आणि त्याची जी परिस्थिती आहे ती बदलव. या सगळ्या गोष्टी मी खूप प्रेमळ भावनेने तुला पॉझिटिव्हिटी या मंदिराच्या इथे जिथे मी आता उभे राहून बोलतोय ना, तुम्हाला हे खोटं वाटत असेल तुम्ही इथे या मंदिराच्या इथे आणि तुम्ही ती फील करू शकता. तुम्हाला काय प्रसन्नता तिकडे, एक ऊर्जा एक वेगळी ऊर्जा आहे. मला डायरेक्ट सपोर्ट दाखवूशी वाटते सूरजला, त्याच्यामध्ये तो डायरेक्ट सपोर्ट दाखवतोय आणि सूरज ही ट्रॉफी 100% जिंकतोय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर कोण आहे. मंदार दादा आलेला आहे सूरज चव्हाणच्या गावामध्ये. तुझं स्वागत आहे. धन्यवाद आणि खूप छान वाटलं. इथलची जी फ्रेश जी हवा आहे ती खरं तर गावाकडच्या साईडलाच पाहायला मिळते आणि खरंच खूप छान वाटते. फ्रेश वाटते, सगळं फ्रेश वाटते, खूप जास्त फ्रेश वाटते. आणि एवढ्या लांब आलायस, विशेष काहीतरी असणार आहे तुझं. विशेष म्हणजे सूरज एक जो आपण म्हणतो ना की या मातीतून एक हिरा जन्माला आलाय, तर ती ओढ ना ती थांबवू नाही शकली. आणि जसं यांनी फिनालेची डेट 6 तारीख केली, मी ते फिनालेच्या खूप जवळ गेल्यानंतर येणार होतो आणि 100 दिवस चालणार होता शो, पण आता जर एवढं जवळ आलंय तर मग म्हटलं की आता जायलाच पाहिजे, आता ती वेळ आलेली आहे. असं चला तर मग भेटूया सूरजच्या कुटुंबियांना. यस, सूरजच्या कुटुंबियांना भेटूया. नमस्कार आत्या. अच्छा, व्यायाम करण्याची आवड. मी एकटाच असतो घरात झोपायला. अच्छा, इथे होता सध्या करू काय त्या वेळेला बी लोकांनी तांदूळ दिलं, तेल दिलं, तेव्हा पण आम्ही गणपतीला जेवण बिवण चांगलं केलं. आणि गणपती बसवायचा होता. आमच्या मुलांनी 400 रुपयाचा गणपती आणला. बरोबर. आणि मंडळाच्या गणपती बसवला. बरोबर. मला तेच विचारायचं होतं की आता पण फिल्म इंडस्ट्री आणि सोशल मीडियावरच्या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कंटेस्टेंट. बरोबर. याच्यामध्ये तू काय कम्पेअर केलं तर त्या मी टायटलच दिलंय सोशल मीडियावाला. बरोबर. पण तर सध्या पाहायला गेलं तर म्हणजे आता तुम्ही जे कन्सेप्ट मांडली ती पण सगळ्यांच्या पसंतीला सट्टा उतरला. नागराज मंजुळेकरांसाठी. बरोबर. गावाकडून एक झाला आता सूरजमुळे गावाकडच्या लोकांना खूपच खूप पुढच्या वेळेस येणार 100%. अहो आता तुम्हाला सांगतो, आता वेळेला तो राहुल दादा आहे, आमची दादा चौकशी टीम आहे. मानसिकपणे आले आणि स्वतःच्या घासातला घास दुसऱ्यांना देणं. आलं ना म्हणजे असं आजारी होतं, माझं मी भांडी घासत होती, ते म्हणायचा माझ्या बहिणीला बोलवा, तर मी शिर्डीच्या दुधाचा चहा करून आणला डबा भरून. आता तर आई मरी माता जी आहे तर तिला मी हेच म्हणेन की ही जी ट्रॉफी आहे ती इथे येऊ दे चरणी आणि
जी तुझी कृपा आहे ती त्याच्यावरती अशीच ठेव आणि त्याची जी परिस्थिती आहे ती बदलव. या सगळ्या गोष्टी मी खूप प्रेमळ भावनेने तुला बोलतो आहे. मित्रांनो, मी तुषार धुमाळ, आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र. आपण तुषार धुमाळ या चॅनलवरती विविध मुलाखती पाहताय आणि आज तुम्ही पाहू शकता कोण आले आपल्या बारामती तालुक्यामध्ये मोडवे गावामध्ये. तर आलेले आहेत मंदार सर आलेले आहेत. पहिल्यांदा तुमचं स्वागत सर. धन्यवाद. खास सूरजच्या घरी त्यांनी आज भेट दिलेली. सूरजचं घर पाहिलेलं आहे, मुलाखतीही खूप झालेल्या आहेत आणि आई मरी मातेचंही दर्शन घेतलेलं आहे. कसं वाटतंय सर बारामतीमध्ये मोडवे गावात सूरजच्या घरी आल्यानंतर? म्हणजे ती आपण म्हणतो ना की एक पॉझिटिव्हिटी. मला ना इथे येताना आपलं जेजुरी गड लागला त्याच्यानंतर ना मी एक अशा वेने आलो जिकडे ना पूर्ण डोंगर होते आणि पूर्ण असं हिरवागार असा परिसर होता. तर सगळ्यात पहिल्यांदा तो ऑक्सिजन आहे ना, तो ऑक्सिजन मिळाला आहे. त्याच्यानंतर मी आल्यानंतर सूरजच्या घराच्या आसपासची जी पॉझिटिव्हिटी आहे, म्हणजे खरंच मी बऱ्याचदा माझ्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं की मला ना, मी एनर्जीचा स्टडी करतो आणि या एनर्जीजनं मला फील होतात. तर जी पॉझिटिव्हिटी मला ह्या भागामध्ये आली आणि त्याच्यानंतरची जी हाय पॉझिटिव्हिटी या मंदिराच्या इथे जिथे मी आता उभे राहून बोलतोय ना, तुम्हाला हे खोटं वाटत असेल, तुम्ही इथे या मंदिराच्या इथे आणि तुम्ही ती फील करू शकता. तुम्हाला काय प्रसन्नता तिकडे, एक ऊर्जा, एक वेगळी ऊर्जा आहे ती. आणि खरंच म्हणजे बाकी लोक म्हणतात चला इकडे जाऊ, ह्या देवाला त्या देवाला, पण हे जे आहे ना, हे खरंच एक जागृत देवस्थान आहे आणि ह्या मातेचा जो आशीर्वाद होता सूरजवरती तो मिळाला. आणि मला सगळ्यात स्पेशली म्हणायचंय की तुमच्या गावची माणसं बापरे, म्हणजे मला नाही वाटलंय की मी दुसऱ्या गावामध्ये, म्हणजे जे प्रेम मला मिळालं इथं आल्यानंतर, ज्या प्रकारे तुम्ही सगळा पाहुणचार केलाय सगळं, म्हणजे खरंच धन्यवाद तुमचे सुद्धा सगळ्यांचे इथे जेवढे. धन्यवाद. तुम्ही आलात, तुम्ही ज्या पद्धतीने बिग बॉस सुरू झाल्यापासून त्याच्या अगोदरपासून ज्या पद्धतीने सूरजच्या पाठीशी उभं राहताय, सूरजला ज्या पद्धतीने वोट करण्यासाठी सपोर्ट करताय, बिग बॉसमधले विविध कंटेंट असतील त्याच्याविषयी तुमचं मत व्यक्त करताय आणि उत्तम असा प्रतिसाद तुम्हाला सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मिळतोय. कसं वाटतंय सगळं? मला खूप छान वाटतंय. जसं मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जसं बिग बॉसची ग्रोथ झाली ना सूरज चव्हाणला आणल्यानंतर, तसं मी स्वतः सूरजचा PR झाल्यानंतर माझ्या चॅनलची पण ग्रोथ झाली असं आहे. आणि मला हे बिलकुल असं नाही, मी आता खूप सारे मोठे मोठे फॅन्डम्स हँडल केले, म्हणजे हिंदीचे असतील, हिंदीचे 5 लाख सबस्क्रायबर्स आहे, पण सूरज चव्हाणचा जो सपोर्ट आहे ना तो माझ्या आतून आला. मला लोक म्हणतात तू डायरेक्ट सूरज काय करतो किंवा असं किंवा तसं. ज्यावेळेस बाकी कंटेस्टंट बद्दल बोललं ना, मला कधी राग येत नाही व्हिडिओमध्ये, पण बरेचसे लोक म्हणतात सूरज बद्दल काय बोललं ना तुला राग येतो, तर ऍक्च्युअल ना ते इथून जोडलं गेलंय. बरोबर, असं झालंय. तू घरी गेलास, सूरजच्या आत्याला भेटला, बहिणीला भेटला, आत्ते भावांना भेटला, कसं वाटलं? खूप छान. म्हणजे त्या सगळ्यांची एकी मला दिसली. त्यांचं सूरजचं लहानपणापासून स्ट्रगल जे ते ऐकून कुठेतरी डोळ्यातून येत आहे, तर मी थांबवलं. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आत्याने सांगितल्या. काल अर्ध्या गोष्टी आपल्याला बिग बॉसच्या घरात कळाल्या, त्यांना तो धावत्या याच्यामध्ये तो एपिसोड घ्यायला लागला, पण म्हटलं की ह्याच्या पुढची स्टोरी जी आहे ना ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचूयात. तर म्हणजे सीता असेल त्यांची ताई, त्याच्यानंतर आत्या असतील, बाकी त्यांचे सगळ्याच भाची वगैरे, झापूक झुपूकपासूनची सगळी स्टोरी आहे. ते खरंच छान वाटलं सगळ्यांना भेटून. त्याचा एक डॉगी आवडतं, त्याला डॉगीला मी भेटलोय आणि डॉगी सोबत मला ती गोष्ट करायची, म्हणजे सूरजने त्याला शिकवलंय. म्हणजे बाकी लोकांना ट्रेनर, तो एक वेल ट्रेन ट्रेनर लागतो डॉगीला शिकवायला, यांनी स्वतः शिकवलंय. काही गोष्ट अशी फेकली का तो घेऊन आणून देतो. तो डॉगी मला असं वाटतं खूप मिस करत असेल सूरज. मिस करतो खूप. त्याला वाटते नवीन कोण आले की त्याला वाटते सूरज आला, खूप मिस करत असेल. जिमी नाव आहे मला वाटतं, बरोबर ना? जिमी नाव आहे. आणि तुम्ही आल्यानंतर पहिल्यांदा सूरजच्या घरामध्ये गेला, काय वाटलं? सूरजच्या घरामध्ये गेल्यानंतर ना मला ती एक छोटी खोली दिसली. त्या खोलीमध्ये त्याची एक सिंगल सीटर बाईक दिसली आणि बाकी 1-2 खुर्च्या होत्या, त्या आय थिंक नंतर आणल्या गेल्या होत्या. म्हणजे काहीच नाही आहे घरामध्ये. म्हणजे काल जेव्हा त्याची ताई म्हणाली की आता बघ तुला किती मोठा आरसा भेटला, आता तुला छोटा आरसाची काय गरज नाही, तर मला असं वाटतं की असं छोट्याशा चौकोनी आरशामध्ये तो चेहरा बघत असेल त्याचा, असं सगळं. तर ते जे आहे ना, मला असं वाटतं की त्याच छोट्या खोलीच्या तिथे एक बंगला व्हावा मोठा, ही माझी इच्छा आहे, सगळ्यांची सूरजसाठी इच्छा आहे. आणि हा सगळा महाराष्ट्र त्याला सपोर्ट करेल, जसं अंकिताने सांगितलं त्याला सपोर्ट करणारे घर
बांधायला. अख्खा महाराष्ट्र सपोर्ट करेन, मी सपोर्ट करेन. आत्या होत्या, आत्या तुझ्याशी बोलल्या, तुला बाईट दिली, बराच वेळ तुझ्या मुलाखती चालल्या. मला वाटतं खूप एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळतील ह्या बाईटचे. बरोबर. आत्यांशी बोलत होता त्यावेळेस, त्यांच्या डोळे पाणावत होते, भावनिक होत होत्या. बरोबर. तर काय सांगशील त्याच्याविषयी? म्हणजे आई वडील गेल्यानंतर आत्यानी एवढा जीव लावून एखाद्या मुलाला मोठं करणं म्हणजे ते बघा कसा असतो विषय की प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये एवढा सगळ्या फॅमिलीचा सपोर्ट नाही मिळतो. म्हणजे हा ह्याच्यासाठी फोन करतो 10वीत किती मार्क पडले, त्याला ऐकायचं असतं कमीच पडलेले असावेत असं. पण हे जे स्वतःच्या मुलासारखं फुलाच्या पाकळीसारखं जपणं असेल ना, तर ते एक वेगळ्या लेवलचं आहे. आणि आत्यांच्या ह्याच्यातून ते एक आईची ममता तिकडे मला दिसली, ते खूप छान होतं. आणि बहिणीला त्यांनी सांगितलं की ही बहीण 5 बहिणी लांब 4 बहिणी लांब गेल्यात, एका बहिणीला जवळच घर दिलं. तर ते पण मला खूप छान वाटलं की सूरजची काळजी घ्यायला एक बहीण आपण जवळच देऊया. तर हे खूप छान. आपल्या चॅनलचं नाव आहे ॲक्ट रायडर्स. एक सूरज चव्हाणचा जेव्हापासून तू कंटेंट अपलोड करायला लागलास, एक वेगळीच ओळख मिळाली काय तुला? सूरज चव्हाणचा कंटेंट अपलोड केल्यानंतर मी सांगतो माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर्स होते 1 लाख आणि आता माझे सबस्क्रायबर्स झाले 1,77,000. त्या 77,000 जे आता वाढलेत ना, त्याच्यामध्ये मी तर हे म्हणेन की 70,000 सूरजचे समर्थक आहे. म्हणजे खरंच ही गोष्ट एवढी आहे आणि एवढी मला प्रकर्षाने जाणवते की सूरजसाठी आम्ही भाऊ बघतो, आम्ही बिग बॉस बघतो, आम्ही तुझे रिव्ह्यू बघतो, ह्या सगळ्या गोष्टी हा ॲक्ट रायडर्सला एवढा झालेला फायदा आहे. तू ज्यावेळेस रिव्ह्यू मांडत असतो, ज्यावेळेस बोलत असतो, एवढी सगळ्यात जास्त प्रचंड ऊर्जा, एवढं बोलण्याची ताकद तुला कुठून मिळते? ॲक्च्युली आपण ज्या गोष्टीमध्ये काम करतो ना, ती गोष्ट आपल्या आवडीची पाहिजे. आणि हे जे बिग बॉस आहे याच्याबरोबर मी 2017 पासून मी फॉलो करतो आणि बघतो. त्याच्यामुळे माझं शरीर थकतंय, असं मला दम लागतो कधी कधी बोलताना, पण ना माझं मन थकत नाही, त्याच्यामुळे मी थांबत नाही. आणि तीच ऊर्जा जी आहे ती प्रेक्षकांमधून येते. आणि यावेळेस जे प्रेम आहे त्या प्रेमामुळे मी काल माझी फॅमिली घेऊन व्हिडिओमध्ये आलो. मी ह्याच्या आधी कधीच हे केलं नव्हतं. आणि हे कुठेतरी हे सूरजचे आपलेपणाची जी लोक आहेत ना, गावाकडची लोक बिग बॉस बघायला लागले की अरे तुझे पण मुलगी आण, तुझे पण बायको आण समोर, आम्हाला बघायचं. तर हे त्याच्यामुळे शक्य झालं. एक सध्याचे जे कलाकार आहेत, जे हिरो आहेत, मोठमोठे हे आहेत, आणि ग्रामीण भागातून सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे पुढे आलेले चेहरे आहेत, ज्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, तर सोशल मीडियाचे म्हणजे प्रभाव खूप आहे का? जबरदस्त प्रभाव आहे का? प्रभाव ह्याच्यामुळे खूप आहे कारण आपण जे सिरियलमध्ये ॲक्टर्स बघतो किंवा फिल्ममध्ये ॲक्टर्स बघतो त्यांना आपण पडद्यावरती बघत असतो. जसं सूरजला लोकांनी टिकटॉकमध्ये बघितलं, पण ज्यावेळेस सूरजची खरी लाईफ ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस तो आपलेपणाची भावना तयार झाली आणि अख्खा महाराष्ट्र सपोर्ट करायला लागला. तर ज्यावेळेस ती एक नॅचरल साईड येते. आता सोशल मीडियावरती जर पाहिलं, काही लोक व्लॉग करतात, दिवसाची लाईव्ह दाखवतात की मी सकाळी काय करतो, दुपारी, तर ही आपलेपणाची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. आणि प्रत्येकजण ह्या सोशल मीडियातल्या इन्फ्लुएन्सरमध्ये अरे हा माझ्यासारखा आहे, हा जो आहे हा माझ्या भावासारखा आहे, असं ते शोधलं जातं. ॲक्टर्समध्ये हे शोधलं नाही जात. त्याच्यामुळे हा एक मोठा डिफरन्स आहे. आणि त्याच्यामुळे ह्यांना जो सपोर्ट मिळतो ना तो एक वेगळाच आहे. आणि इथून पुढचे मागचे हिंदीचे सीझन जरी तुम्ही बघितले तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाजी मारून जात आहेत. मग एल्विश यादव असेल, नाहीतर मग तो मुनावर फारिकी असेल, कुणी पण असेल, हा MC स्टॅन असेल, ते सोशल मीडियाचे जे ते बाजी मारतात. आता तुला काय वाटतंय, ट्रॉफी कोण जिंकून येणार? ट्रॉफी मी 100% सांगतो. आधी व्हायचं 60%, मग 70%, 80%, आता मी 100%, काल पण म्हटलं 100% ही ट्रॉफी सूरज चव्हाण जिंकतोय. आणि ही ट्रॉफी या मंदिराच्या, या मातेच्या जवळ उभं राहून मी बोलतोय सूरज चव्हाण जिंकतोय. तर त्याच्यामध्ये काहीतरी गोष्टी आहेत तिकडे आणि मला ते फील होतंय. आणि ज्या गोष्टी मला फील होतात ते डायरेक्ट माझ्या ओठावरती येतात. आणि मला सांगायला, मी कसं असतं, मी प्रत्येक सीझन करतो, कुणी म्हटलं ना की कोण जिंकतंय तर मी सांगत नाही की बाबा असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, असं बोलतो. पण यावेळेस ना मला डायरेक्ट सपोर्ट दाखवू त्या सूरजला, त्याच्यामुळे मी तो डायरेक्ट सपोर्ट दाखवतोय आणि सूरज ही ट्रॉफी 100% जिंकतोय. चला मित्रांनो, हा होता मंदार. खूप वेळ दिलास, खूप खूप धन्यवाद.